नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. काल असेल किंवा आज असेल, मार्केटमध्ये एक चांगली कोणतीही मूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळत नाही. कालही असेल, आजही असेल आणि त्याच्या अगोदरही जे डिस्कशन आपलं झालेलं होतं. फक्त काय झालेलं आहे, हा जो चॅनल आपण ड्रॉ केलेला होता ना, त्या चॅनलनंतर काय मोठं गॅप डाऊन झालं. म्हणजे हे गॅप डाऊन, पण त्यानंतर मूव्हमेंट नाही आहे. इथे टाईमपास केला, शेवटी एक थोडीफार मूव्हमेंट आली. पण काय झालं, इथे होता बुधवार आणि बुधवारी असते बँक निफ्टीची एक्सपायरी आणि त्या दिवशी बँक निफ्टी पूर्ण साईडवेज गेलेली आहे. नॉर्मली काय होतं, एक्सपायरीच्या दिवशी आपलं फोकस त्या इंडेक्सवरती असतो आणि इथे ही जी मूव्हमेंट आहे ना, थोड्याफार लोकांना कॅप्चर करताही आली असेल, पण त्यामध्ये इथेही प्रॉफिट झालेलं नाही आहे. आजचा दिवस, आज नॉर्मली एक्सपायरी असते आणि एक्सपायरीच्या दिवशी एक मोठ्या मूव्हमेंटची म्हणजे वन साईड मूव्हमेंटची अपेक्षा असते किंवा काही नाही तर हे मार्केट या पद्धतीने जर उलटाईल होऊन पुन्हा इथे बंद झालं असतं ना, तरी काही वाटलं नसतं किंवा इथे खाली जाऊन पुन्हा इथे येऊन झालं असतं तरीही काही नाही. पण काय झालं, फर्स्ट हाफमध्ये म्हणजे पहिल्या तास दीड तासामध्येच एक चांगली मूव्हमेंट झालेली आहे. म्हणजे जे पुट होते तुमचे ना, ते इथे डबल झाले, पण जे पुट सकाळी डबल झाले होते ना, पूर्ण दिवसभर साईडवेजमुळे ते पूर्ण झिरो होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत बऱ्याचशा प्रमाणामध्ये. म्हणजे एक चांगली मोठी मूव्हमेंट ना अपसाईडला पाहायला मिळाली आहे ना डाऊन साईडला. आणि हे फक्त आजच नाही आहे, ही जी पूर्ण रेंज आहे, हे 2-3 दिवस ही पूर्ण रेंज आहे. म्हणजे गेले आठवडापेक्षा जास्त, एक आठवडा आणि 1-2 दिवस वरती, तर त्यामध्ये मार्केटमध्ये कोणतीही मूव्हमेंट नाही आहे. मी वेळोवेळी सांगतोय, ऑप्शन बायरसाठी सध्याला काहीही नाही आहे. मार्केटमध्ये सावध राहायचं. खास करून जे कॉल साईडचे ट्रेड आपण बनवतोय, लक्षात, कॉल साईडचे ट्रेड जे बनवतो ना, त्याच्यामध्ये काहीही मिळत नाही आहे. प्रीमियम इरोजन खूप जास्त होते आणि डाऊन साईडचे ट्रेड तर अजून बनलेलेच नाही आहेत. म्हणजे या गॅप डाऊनमुळे पूर्ण डाऊन साईडचा ट्रेड आपल्या हातून गेलेला आहे. इथे काही मिळालं नाही. आज सकाळी ओपनिंगला, कारण का हे जे क्लोजिंग होतं ना, अगदी त्या पॉईंटला टेस्ट केलं आहे मार्केटने आणि पहिल्याच कॅन्डलमध्ये तिथून पण ट्रेड तुमचा बनणार कसा होता, पहिली कॅन्डल एवढी मोठी बनली, त्यानंतर इथे तुमचा ट्रेड बनत होता आणि मग हे पॉईंट तुम्हाला मिळालेही असतील कदाचित. पण ह्या साईडवेजमुळे तिथेही बऱ्यापैकी प्रीमियम इरोजन झालेलं असणार आहे. आम्ही जो ट्रेड केलेला होता या ठिकाणीच 25-200चा पुट अगदी 40-42च्या आसपास मिळाला होता, 87पर्यंत जाताना पाहिला आणि शेवटी क्लोजिंग आहे त्याचं 50च्या आसपास काहीतरी आहे, 50-55च्या आसपास. म्हणजे एक तेवढाच चांगला ट्रेड मिळाला, अदरवाईज बाकी काहीही मिळालं नाही आहे. बँक निफ्टी तर पूर्ण साईडवेज आहे. मग अशाच अनुषंगाने आता उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे, तिथे आपण काय करू शकतो हे पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मार्केटवरती अपसाईडला प्रेशर आहे. म्हणजे वरती जसं जाते ना, सेलर आपला जादू दाखवता येते आणि मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर क्रिएट होतोय. मार्केट अपसाईडला चांगल्या पद्धतीने जात नाही. मार्केटचे सेंटिमेंट जरी पॉझिटिव्ह असले तरीही सेलर काय करता येते, सेल करता येते आणि मार्केटला खाली घेऊन येते. म्हणजे डाऊन साईड क्लिअर नाही आहे आणि अपसाईडला जाऊन देत नाही आहे. त्याच्यामुळे मार्केट साईडवेज झोनमध्येच फसलेलं आहे. पण सध्याला मार्केटवरती जो काही प्रेशर दिसतोय आणि खास करून रिलायन्समध्ये एक डाऊन साईडचा मूव अपेक्षित आहे. ज्या पद्धतीचं प्राईस ॲक्शन बनलेलं आहे ना, त्यामुळे कदाचित उद्या आपल्याला एक डाऊन साईडची मूव्हमेंट पाहायला मिळू शकते. अगोदर आपण अपसाईड कुठपर्यंत जाऊ शकते हे पाहूयात आणि मग त्यानंतर डाऊन साईड. आता अपसाईड जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचं असेल ना, तर ॲटलिस्ट ही ट्रेंड लाईन तुम्ही जर अशी एक्सटेंड केली तर तुमच्या लक्षात काय येईल, तर 25,200 ते 25,220 हा झोन जोपर्यंत ब्रेक होत नाही, म्हणजे इथपर्यंत, मग ते फ्लॅटने होत आहेत किंवा गॅपअपने होत आहेत, बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट होत नाही. इथे सुद्धा बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट झाला तर पहिलं टार्गेट हे 25,280 आणि त्यानंतर 25,360. सध्या त्याच्यावरती जागा दिसत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर सपोज गॅपअप ओपनिंग होते, मोठं गॅपअप इथे कुठेतरी गॅपअप होते, तर काय करणार आहात तुम्ही, गॅपअप नंतर जर पहिली ग्रीन कॅन्डल बनते आहे तर तुम्ही अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. तेही कधी, याचा हाय ब्रेक होताना. पण जर पहिलीच कॅन्डल रेड बनते आहे किंवा छोटे कॅन्डल बनत पुन्हा 200-220च्या आतमध्ये मार्केट येते ना, तर जी कॅन्डल जे ओपनिंग आहे तो तुमचा एस एल असणार आहे. इथे जसं झालेलं आहे किंवा पहिल्या कॅन्डलचा जो हाय आहे तो एस एल असणार आहे आणि इथून आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. मग त्यानंतर जे टार्गेट आहे त्याचं ओपनिंग क्लोजिंग जे आहे 25,140 हे पहिलं टार्गेट असू शकतं. त्यानंतर 25,080 आणि मग 25,000 ही जी राऊंड फिगर आहे इथपर्यंत. अगदीच एक्स्ट्रीम केसमध्ये 24,920पर्यंतच्या लेवल सध्या ओपन होतात. 920-930 हा झोन आहे ते ओपन होताना पाहायला मिळतात. गॅपअप नंतर कदाचित आपल्याला मग 25,000 25,40पर्यंतच थांबू शकतो. पण इन केस जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे, कारण का इथे बराच वेळ घालवलेला आहे मार्केटने, हा जो झोन पकडला आणि जर इथे मागच्या वेळेस सपोर्ट घेतलेला आहे आणि ही झोन आहे, जर मार्केटने इथे ब्रेकडाऊन दिला, या केसमध्ये फ्लॅट ओपन होऊन थोडा वेळ सस्टेन करून जर ब्रेकडाऊन देते, ती लेवल आहे 25,130-140. हा जो 10-15 पॉईंटचा झोन आहे, ही लेवल जर ब्रेक झाली तर मात्र एक चांगली डाऊन साईडची मूव्हमेंट आपण पाहू शकतो. फक्त काय करायचं आहे, इथे स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवायचा आहे. म्हणजे या झोनच्या वरतीच
ती लेवल असू शकते 25,175. फ्लॅट ओपनिंग नंतर सांगतोय, ब्रेकडाऊनच्या नंतर, म्हणजे डायरेक्ट इथेच ट्रेड प्लॅन करायचं नाही आहे, ब्रेकडाऊन होऊन द्यायचं आहे आणि मग 175चा स्टॉप लॉस आपला असणार आहे. त्यानंतर लेवल वाईज टार्गेट ठेवा किंवा 1:2 1:3 या पद्धतीने तुम्ही टार्गेट प्लेस करू शकता, जे की आत्ता डिस्कस केल्याप्रमाणे 25,080 असेल, 25,030 असेल आणि फायनली मध्ये 24,980. 50 पॉईंटवरती का सांगतोय, कारण का मार्केटमध्ये जी मुवमेंट आहे ना अपेक्षित आपल्याला असते तशी मिळत नाही आहे, म्हणून 40 50 पॉईंटने आपल्याला पुन्हा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे किंवा स्टॉप लॉस ट्रेल करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. फायनल टार्गेट आहे 24,920 पर्यंत सुद्धा आपल्याला घेऊन जाऊ शकतो. एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करू नका सध्याला, मी पुन्हा सांगतोय, क्वांटिटी कमी ठेवा. हा डाऊन साईडला तुम्ही तुमच्या पूर्ण क्वांटिटीने पण स्ट्रिक्ट एसएलने ट्रेड प्लॅन करू शकता. आता उद्या ज्याची एक्सपायरी आहे ते आहे सेन्सेक्स. सेन्सेक्समध्ये एक चांगली संधी मिळू शकते. या पद्धतीने फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळाले. म्हणजेच ही जी लेवल आहे ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ती आहे 81,950. म्हणजे आत्ता जिथे आहोत आपण 82,200च्या आसपास क्लोजिंग आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होते याच्यावरती ही जी लेवल येते 82,300, याच्यावरती जर आपण निघतो ना तर कॉल साईडचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो. याच्यावरती जे तुमचं टार्गेट आहे 550 असणार आहे. पहिलं 550 600 आणि मग त्याच्यावरती अजून 300 ते 400 पॉईंट म्हणजे 83,000पर्यंत जाऊ शकतं जर मार्केट फ्लॅटने ही लेवल होती आहे किंवा गॅपअपने ही लेवल ब्रेक होती आहे तर. पण डाऊन साईड काय आहे, पहिलंच डाऊन साईड ट्रिगर होणार आहे ना तुमची ती इथे, म्हणजे फ्लॅट ओपनिंग नंतर 82,100 जरी ब्रेक झालं तरी हे एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो. फक्त काय करायचं आहे, हे जे 200-150 पॉईंट आहेत 200 पॉईंट आहेत ना ते थोडे सावध ट्रेड करायचे. इथे काय करणार आहात तुम्ही, सावध ट्रेड. म्हणजे काय की कदाचित 82,000 सायकोलॉजिकल सपोर्ट घेऊन रिव्हर्सल येऊ शकतं किंवा 950 सपोर्ट घेऊन रिव्हर्सल येऊ शकतं. फक्त त्या रिव्हर्सलमध्ये आपला जो स्टॉप लॉस आहे तो बाईंगला घेऊन यायचा आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जर तुम्ही इथे ट्रेड प्लॅन करताय आणि इथून रिव्हर्सल येते ना तर आपल्या बाईंगला निघून जायचं आहे. अदरवाईज जर 950 ब्रेक झालं, लक्षात घ्या, 81,950 ब्रेक झालं ना तर 400 ते 500 पॉईंटचा फॉल याच्या खाली सुद्धा पाहायला मिळू शकतो. फक्त ही लेवल थोडं लवकर ब्रेक होणं गरजेचं नाही. तर 2.5 ब्रेक व्हायचे आणि मग तुम्ही त्या टार्गेटसाठी प्लॅन करता तर ते थोडं अवघड आहे. म्हणून लवकर ब्रेक झाली तर 400 ते 500 म्हणजे मध्ये ज्या लेवल आहेत त्या सांगत होतं फक्त 81,750 एक आहे, 81,500 आहे आणि एक्स्ट्रीम केसमध्ये 81,300 पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पाहू शकतो. म्हणजे 1,000-1,200 पॉईंटचा फॉल सेन्सेक्समध्ये येऊ शकतो. कारण का मार्केटमध्ये प्रेशर आहे, होल्ड करते मार्केट गेले काही दिवस. जर याच्यामधून एक ब्रेकडाऊन आलं तर मात्र तो मोठा असू शकतो. म्हणून ह्या थोड्या मोठ्या लेवल आहेत आणि सेन्सेक्समध्ये उद्या एक्सपायरी आहे तर चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकतो. बँक निफ्टी मी अजूनही सांगेल अवॉइड आहे, माझ्यासाठी तरी अवॉइड आहे. काहीच नाही आहे, तुम्ही फक्त आजचंच नाही मागेही पहा. जर फक्त ही जी एक्स्ट्रीम मुवमेंट झालेली आहे मंगळवारी तेवढी जर सोडली ना तर बाकी मार्केटमध्ये काहीही नाही आहे, ना अपसाईडला आहे ना डाऊन साईडला आहे. मग उद्यासाठी महत्त्वाचं काय आहे, वरती दोनच लेवल सांगून ठेवतो, 51,550 आणि डाऊन साईडला आहे 51,280 300. 280 अगदी डॉट लेवल असणार आहे. 280 जोपर्यंत याच्या बाहेर कुठेही पडत नाही तोपर्यंत ट्रेड प्लॅन करायचं नाही. मग ते फ्लॅटने पडू द्यात, गॅपअपने गॅपडाऊनने. फक्त काय लक्षात ठेवा, जर गॅपअप होतं आहे आणि पहिल्या 15 ते 20 मिनिटामध्ये मार्केट पुन्हा याच झोनमध्ये आतमध्ये येते, कॉल साईडचा ट्रेड तुमचा फेल झाला आहे समजायचं. सेम वे जर डाऊन साईड याच्या खाली गॅपडाऊन होतं आहे आणि पहिल्या अर्ध्या तासामध्ये कमी जास्तीत जास्त तर आतमध्ये मार्केट येते तर तुमचा डाऊन साईडचा ट्रेड फेल झालेला आहे आणि मग याला तुम्ही जी रेंज ट्रेड म्हणू शकतो ना त्या पद्धतीने जर तुम्हाला रेंज प्ले करता येत असेल तर करा. अदरवाईज बँक निफ्टी सध्या तरी अवॉइड आहे. हा फक्त जर याच्या खाली सस्टेन करते ना तर मात्र मग 51,000 हे पहिलं टार्गेट असू शकतं आणि 50,800 ते 50,500 पर्यंतचा प्रवाससुद्धा म्हणजे 1,000 पॉईंट इथे सुद्धा कट येऊ शकतो. तो उद्या येईल आणि उरलेला सोमवारी येऊ शकतो. पण या पद्धतीनेच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा. एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न मी पुन्हा तेच सांगतोय की सध्या मार्केटमध्ये ती स्थिती नाही आहे. तुम्ही पाहत असाल पहा 1 2 3 4 5 गेले 5 दिवस झाले 200 ते 300 पॉईंटमध्ये आणि त्यामध्ये एक एक्सपायरी झालेली आहे. एवढ्याच रेंजमध्ये मार्केट हे थोडं एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं पण हे अगदी शेवटी आलेली मुवमेंट होती इथे कॅप्चर करणं. कारण का त्या दिवशी फिन निफ्टीची एक्सपायरी होती, फिन निफ्टीमध्ये चांगले पैसे पडले पण इथे काही जास्त मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. म्हणून बँक निफ्टी सध्या तरी अवॉइड आहे माझ्यासाठी. मी गेले कित्येक दिवस बँक निफ्टीमध्ये ट्रेड करणं टाळतो. इथे एक ट्रेड ट्राय केलेला होता, तो गेलाही पण त्यानंतर गॅपडाऊन आणि पूर्ण साईड मोठी मुवमेंट मिळालेली नाही आहे. म्हणून इथे याच्या खाली पुट साईडचे ट्रेड, याच्यावरती कॉल साईडचे ट्रेड. आणि सध्या मार्केटमध्ये काय होतं आहे, चक्री बनवली जाते. चक्री इन द सेन्स काय, तुम्ही कॉल साईडचे ट्रेड बनवला किंवा तुम्ही पुट साईडचे ट्रेड बनवा, खूप वेळ झालं तरी ते त्याच जागेवरती दिसत आहेत. म्हणजे तुम्ही इथे ट्रेड बनवला इथपर्यंत जातोय पुन्हा इथे येते, पुट साईडचा इथपर्यंत जातोय पुन्हा येतोय, पुन्हा हा थोडा वरती, म्हणजे याच पद्धतीने तुम्हाला जागेवरती गोल फिरवलं जाते आणि यामध्ये जास्तीत जास्त लॉस होण्याचे चान्सेस असतात. म्हणून थोडं सावध ट्रेड प्लॅन करा. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या. तर याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.